नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण लकव्याबद्दल बोलणार आहोत. लकवा किती प्रकारचा असतो, का होतो, कोणत्या कारणामुळे होतो, हातपायांची काम करण्याची शक्ती कशी जातो आणि आपण हे पुन्हा कसे बरे करू शकतो. लकवा हा शब्द आपण पॅरालिसिस म्हणूनही वापरू शकतो. लकवा आणि पॅरालिसिसमध्ये काय होते म्हणजे शरीराच्या एक किंवा अनेक अवयवांची काम करण्याची शक्ती कमी होते. तुमचा हात असू शकतो, तुमचा हात आणि पाय असू शकतात, तुमची आवाज असू शकते, म्हणजेच कोणताही अवयव जर काम करणे थांबवला तर त्याला आपण लकवा म्हणू शकतो. आता हा लकवा होण्याचे अनेक कारणे असतात आणि सर्वात मोठं कारण म्हणजे ब्रेन स्ट्रोक. आता ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचा ब्रेन म्हणजेच तुमचं दिमाग तो तुमच्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण करतो. तुम्ही काय पाहत आहात, काय ऐकता आहात, हवामान कसं आहे, हात किती चालतोय, तुमच्या शरीरातील क्रियाकलापाचं नियंत्रण ब्रेन करतो. ब्रेनला नुकसान झाल्यास त्याला ब्रेन शॉक म्हणतो. ब्रेनला काम करण्यासाठी रक्तपुरवठा आवश्यक आहे. रक्त ऑक्सिजन, अन्न आणि ताकद आणतो. रक्तपुरवठ्यात अडथळा आला तर ब्रेन शॉक होतो. आता या ब्रेनच्या आत कोणत्या गोष्टींमुळे आणि कशामुळे हे होते हे समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या ब्रेनला सतत काम करत राहण्यासाठी सतत रक्तपुरवठा लागतो, कारण जेव्हा रक्त येतं तेव्हा ते ऑक्सिजन, अन्न आणि ताकद घेऊन येतं. त्यामुळेच आपला ब्रेन काम करू शकतो. जर कोणत्याही कारणामुळे या रक्तपुरवठ्यात अडथळा आला तर आपल्याला ब्रेन शॉक होतो. ब्रेनचा रक्तपुरवठा दोन प्रकारे होतो. अडथळा आल्यास रक्त, ऑक्सिजन, अन्न मिळत नाही आणि ब्रेनचा भाग मरतो. बीपी उच्च असेल आणि नस फुटली तर रक्त थांबेल, नुकसान होईल. ऑक्सिजन, रक्त, अन्न न मिळाल्यास ब्रेनचा भाग मरतो, त्यामुळे तो भाग काम करू शकत नाही. तो डॅमेज झाला आहे. त्यामुळे हार्ट रेट नियंत्रित करणे, आवाज देणे, समजून घेण्याची क्षमता कमी होते. याचप्रमाणे जर तुमचा बीपी खूप उच्च असेल आणि तुमच्या दिमागात कोणतीही नस फुटली तर काय होईल, म्हणजे ब्रेनमध्ये रक्त थांबेल आणि ब्रेनच्या भागाला नुकसान होईल. आणि जसे मी आधी सांगितले, जर ब्रेनच्या कोणत्याही भागाला ऑक्सिजन, रक्त किंवा अन्न मिळाले नाही तर तो पुढील 4 तासांच्या आत मरतो. आता मेंदूचा जो भाग काम करत होता त्याला आता अन्न मिळणार नाही आणि तो मेला आहे, तो खराब झाला आहे, त्याला सूज येऊ लागली आहे, ज्यामुळे तो काम करत होता, म्हणजे तुमचा कडक ताड आवाज देणे, गोष्टी समजून घेण्याची शक्ती देणे, तुमच्या इमोशनचं नियंत्रण, हे आपल्यावर सुरू होतं. आपण काय पाहतोय, पेशंटच्या शरीरात त्याची काम करण्याची शक्ती कमी झाली आहे. तो पाहायला असं वाटतं की हात चालत नाही किंवा पाय चालत नाही. दिक्कत हातपायांमध्ये आहे. हाताचं मांस, हाड, बीडी सगळं ठीक आहे, पण हात चालवणारा ब्रेनचा तो भाग आता काम करत नाही. तो मरला आहे, त्याला नुकसान झालं आहे. जर आपण पॅरालिसिसचे किती प्रकार आहेत हे वर्गीकृत करायचे असेल तर मुख्यतः ब्रेन स्ट्रोकचे 2 प्रकार आहेत. एक क्लॉकच्या कारणाने, ज्याला आपण स्टिक ब्रेन स्ट्रोक म्हणतो. दुसरा प्रकारचा जो नुकसान आहे तो आहे हेमरेजिक, जिथे रक्त बाहेर आले आहे ते हेमरेजिक ब्रेन स्ट्रोक झाला आहे. त्याचप्रमाणे मणक्याला दुखापत झाली तर, समजा एखाद्याच्या कमरेला दुखापत झाली तर दुखापतीखालील भाग अर्धांगवायू होईल. याचप्रमाणे जर कोणाने पोसनेस कंजप्शन केले, म्हणजेच कोणीतरी पेस्टिसाइड पिलं, इन्सेक्टिसाइड पिलं किंवा कोणताही असा ड्रग घेतला जो त्यांच्या नर्व्हस सिस्टमला नुकसान करतो तर त्यालाही लकवा म्हणतात. पण 99% केस पॅरालिसिसचे लकवे ब्रेन स्ट्रोकमुळे होतात, म्हणजेच ब्रेनमध्ये रक्त येण्याच्या कारणामुळे किंवा ब्रेनमध्ये नस फुटल्यामुळे. आता महत्त्वाचं आहे की आपण 99% पेशंटना कशा प्रकारे आराम देऊ शकतो. आता ब्रेनचा एक भाग डॅमेज झाला आहे तर पहिले 4 तास खूप महत्त्वाचे असतात. या 24 तासात योग्य उपचार मिळाले तर, समजा ब्रेनच्या रक्तपुरवठ्यात क्लॉट आहे, जर तो क्लॉट विरघळला तर पेशंटला नुकसान होणार नाही. याच कारणामुळे जर कोणाला असं वाटत असेल की त्याला लकवा येत आहे तर त्याने तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन क्लॉट विरघळवण्यासाठीची औषधं घ्यावी, ज्यामुळे तो लवकर बाहेर येईल. पण प्रत्येक पेशंट इतका भाग्यवान नसतो. जर 6 तासांची जी विंडो आहे ती गोल्डन झाली तर लकवा झाल्यावर बरे होण्यात वेळ लागतो.
जर तुमच्या ब्रेनला काही नुकसान झालं असेल आणि तुम्हाला किंवा तुम्ही पाहत असलेल्या कोणालाही पॅरालिसिस झाला असेल, तर जेव्हा कोणाला पॅरालिसिस होतो तेव्हा पहिले 6 महिने खूप जलद पुनर्प्राप्ती होते. आता महत्त्वाचं आहे की पुनर्प्राप्ती का होत आहे, कशी होत आहे, तर आपल्या ब्रेनमध्ये किंवा आपल्या शरीरात कुठेही काही जखम झाली, चोट झाली, तर आपलं शरीर त्या गोष्टीला स्वतःहून भरून काढण्याचा प्रयत्न करतं. समजा तुमच्या त्वचेत कच झाला तर काय होईल, तो भरून येईल. आपल्याला फक्त त्याला स्वच्छ ठेवायचं आहे आणि जखम आपोआप भरून जाईल. याचप्रमाणे जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये ट्रॉमामुळे नुकसान झालं किंवा ब्रेन हेमरेजमुळे नुकसान झालं, तेव्हा ब्रेनही स्वतःला पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नाला आपण काय म्हणतो, न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे जेव्हा कोणाला लकवा येतो तेव्हा त्याची स्थिती खूपच खराब असते. तो उठू शकत नाही, बसू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही. पर पुढच्या महिन्यात त्यात सुधारणा होते, दुसऱ्या महिन्यात आणखी चांगलं होतं, तिसऱ्या महिन्यात आणखी चांगलं होतं, चौथ्या महिन्यातही सुधारणा होते. पण नंतर थोडी गती कमी होऊ लागते आणि 6व्या महिन्यात येईपर्यंत जो व्यक्ती जवळजवळ ठीक होत होता तो थांबतो. जर यात तुमची पुनर्प्राप्ती पूर्ण झाली तर काहीही अडचण नाही, पण जास्तीत जास्त पेशंट असे असतात जे या संधीला चुकवतात. यामध्ये पुनर्प्राप्ती पूर्ण होत नाही आणि त्यांचा जो लकवा आहे तो कुठेतरी थांबतो. ठीक होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर लकवाच्या पेशंटमध्ये पुनर्प्राप्ती होत होती तर ती का थांबली आणि पुनर्प्राप्ती का होत होती, कारण तो भाग तर डॅमेज झाला होता. तर याचं उत्तर आहे न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी अशी आहे, हे एक मेकॅनिझम आहे जो डोक्यातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी आहे, ज्यामध्ये आपण डॅमेज झालेल्या भागाचा बायपास तयार करतो. आपण बायपासमुळे आपल्या शहरात समजा काही रस्ते बंद झाले आहेत, जुलूस निघाला आहे, तर काय होतं, गाड्या बाहेरून निघायला लागतात. याचप्रमाणे आपल्या ब्रेनच्या आत जर कोणत्या एका भागाला नुकसान झालं तर ते आपल्या इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात, म्हणजेच आपल्या ब्रेनने आपल्या हातांना नियंत्रित करण्यासाठी जो सिग्नल पाठवला आहे त्याला आपल्याला त्या भागातून बायपास करायचं असतं. आणि याला बायपास तयार करण्याचा जो मेकॅनिझम आहे त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. आता ही जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे ती आपल्या ब्रेनमध्ये असते तोपर्यंत आपल्या शरीरात सुधारणा दिसत राहील, म्हणजेच आपल्या लक्षणांमध्ये कमी होत जाईल. याच कारणामुळे पहिले 6 महिन्यात आपण काय पाहतो, म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी खूप जलद काम करत असते. गमावलेली क्षमता खूप वेगाने परत येऊ लागते. पण ही न्यूरोप्लास्टिसिटीची एक समस्या आहे की ती जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंतच चालते, त्यानंतर हे स्वतःच थांबायला लागते. तर आपण काय पाहतो की 6 महिन्यांनंतर पेशंटमध्ये सुधारणा होणंही थांबलं. जर आपण अशा पेशंटमध्ये जिथे 6 महिने गेले आहेत, सुधारणा थांबली आहे, त्याला पुन्हा सुरू करायचं असेल तर या न्यूरोप्लास्टिसिटीला पुन्हा सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जसेच न्यूरोप्लास्टिसिटी सुरू होईल, पेशंटची जी सुधारणा होत नव्हती ती सुरू होईल. कारण जेव्हा पेशंटमध्ये सुधारणा होत नाही तेव्हा तो हेल्पी करतो. तो जो व्यक्ती औषधीय उपचार घेत आहे त्याला त्याच्या शरीरात साखर दिसत नाही. जसेच तो योग्य न्यूरोप्लास्टिसिटी सुरू करतो तसंच तो तीच व्यायाम, तीच फिजिओथेरपी सुरू करते. जर आपण कोणत्याही पॅलेसला सुधारायचं असेल तर आमच्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे न्यूरोवर काम करणे, त्याला पोषणाचे घटक देणे, ब्रेनला ट्रेनिंग देणे. त्यामुळे आमची जी कोणतीही क्षमता आहे ती परत येऊ लागते. आता न्यूरोप्लास्टिसिटीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही हे कोणत्याही वेळी सुरू करू शकता. तुम्ही कितीही जुने असाल, 10 वर्षे झाली असली तरी, 11 वर्षे झाली असली तरी याला काही फरक पडत नाही. हे सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या डोक्याला म्हणजेच ब्रेनला चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल की त्याला काय आवश्यक आहे, त्याला बरे होण्यासाठी काय काय हवं आहे आणि आपला ब्रेन कसा काम करतो. जर तुम्ही या 3 गोष्टींना सोडवू शकत असाल तर तुम्हाला सुधारण्याची गती अशी दिसेल. आता मी इच्छितो की तुम्ही पेशंटशी भेटा आणि समजून घ्या की 10 वर्षांचा जुना पेशंट कसा आपल्या पुनर्प्राप्तीचा